तातिवली संघाला, ज्या संघाने 2 सामने जिंकले होते. अक्षय काहीतरी चर्चा करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले आहेत, 34 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मजा येईल या मॅच मध्ये. हा सामना वाटतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही टीम्स खेळत आहेत. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. ऋषी भोईर त्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता, कधी गोल्डन विकेट होती. 17 बॉल 34 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. जरी विकीने 16 दिले असतील, ऋषी हेच सांगतायत मी कमबॅक करेल, मी या षटकात कमी धावा देईल आणि मानेरे संघाला पुन्हा कमबॅक करून देईल. विकेट मिळाली. विकास थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्यांना 2 वेळा 3 धावांची संधी आली होती, त्या 3 धावा न घेता त्यांनी 2 घेतल्या. त्यानंतर 2 चौकारी मारलेत. आतापर्यंत विकासने 3 चौकार मारलेत. ऋषीचा पुढचा बॉल स्ट्राईक उगम शेलार. पहिलाच बॉल लॉंगाच्या दिशेने खेळतात, मात्र क्षेत्ररक्षक हरेश दूरवर आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने खातं उघडले उगम शेलारचं. धावसंख्या 17, चेंडू शिल्लक आहे 16, धावा करायच्या आहेत 33. येणारे 16 चेंडू 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. उगम शेलार आणि विकास पाटील ही जोडी तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. विकास जाधव आणि उगम शेलार ही जोडी. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा 2 धावा इथे मिळाल्या आहेत. या चुका या आजच्या दिवसात जरूर केलेल्या आहेत. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत. धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाहीये, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या 2 मिळाल्यात उंबारडे टीमला. 19 धावा धापलकोती लागले आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान उंबारडे संघ. उंबारडे म्हटल्यानंतर भूषण जाधव हे नाव भरपूर चर्चेत राहिलं टेनिस क्रिकेटमध्ये. तर सध्या भूषण मला वाटतं क्रिकेटपासून थोडीशी दूर आहेत. शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात भूषण जाधव यांना मागणी असायची. मयूरला तुम्ही पाहतात, 3 बंधुराज आपण पाहिलेले आहेत. मयूर असतील, कुंदन असतील. फुलटॉस बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आहे ऋषीची. डॉट बॉलची झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. ऋषीच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. विकासची खेळी इथे समाप्त होईल. अजून एक धक्का उंबारडे टीमला. एकमेव संघ आहे मानेरे संघ ज्याने या स्पर्धेत सलग 4थ्यांदा पहिली बॅटिंग केली. पहिले 3 सामने प्रथम बॅटिंग करूनच त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्याचमुळे उंबारडेच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर डिसिजन सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू. मी संध्याकाळच्या सत्रात तो डिसिजन योग्य असेल का असे अनेक प्रश्न विचारले जातील ज्यावेळी या मॅचचा रिझल्ट येईल. ऋषीने 2 विकेट घेतलेत. तिसरी विकेट ऋषीच्या खात्यामध्ये. चिराग आल्या पावली माघारी परत आहेत. पलटवार केला या मॅच मध्ये टीम जय मसोबा मानेरे टीमने. आणि हरेश भोईरने एका धावेचं षटक टाकलं होतं आणि तोच हरेश आता पुन्हा गोलंदाजीला आलाय. मात्र त्याच्या समोर उगम शेलार आहेत आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 12 बॉल 31.